नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत कार्बोक्सिलिक ॲसिडच्या रिॲक्शन्स. कार्बोक्सिलिक ॲसिडपासून ॲसिड क्लोराईड तयार करणे या प्रकारची रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडपासून ॲसिड क्लोराईड कसा तयार होतो त्याच्याबद्दलची अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. आता एक वाक्य लक्षात घ्या. एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घ्यायचं आहे की त्या ठिकाणी आता एक रिॲक्शन तुम्ही लक्षात घ्या. आता समजा मी काय घेतलं, कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलं, RC≡OH. हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. आता या कार्बोक्सिलिक ॲसिड पासून आपल्याला ॲसिड क्लोराईड तयार करायचा आहे. कन्व्हर्जन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इनटू ॲसिड क्लोराईड कशा प्रकारे कन्व्हर्जन होईल बघा. आता इथं आपल्या समोर 3 पर्याय येतात. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय. तुम्ही जर कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया PCl3 सोबत केला, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, किंवा PCl5 सोबत केला, फॉस्फरस पेंटाक्लोराईड, किंवा SOCl2 सोबत केला, थायोनिल क्लोराईड, तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा ॲसिड क्लोराईड असतो. दॅट इज RC≡OCl. ही रिॲक्शन लक्षात घ्या. पहिल्यांदा नेमकं होणार आहे काय, आपण काय करतोय, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रूपांतर, कन्व्हर्जन ॲसिड क्लोराईडमध्ये करत आहोत. आणि लक्षात घ्या तुम्ही कधी पण, कार्बोक्सिलिक ॲसिड मधला CO बॉन्ड तुटणार आहे. खेचॅक खेचॅक खेचॅक, म्हणजे इथला CO बॉन्ड तुटतो आणि त्याच्यामुळं हा जो OH ग्रुप आहे, OH ग्रुप हा रिप्लेस होतो Cl न. या सगळ्या अभिक्रियेमध्ये या 3 अभिक्रिया तुमच्या समोर येतात. तिन्ही अभिक्रियेमध्ये एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, बाबांनो, कार्बोक्सिलिक ॲसिड मधला OH ग्रुप हा Cl न रिप्लेस होतो आणि तयार होतो ॲसिड क्लोराईड. आता मग याच्यामध्ये एक एक रिॲक्शन या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. अशा 3 रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. परंतु या ठिकाणी तिन्ही रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट एकच आहे, अँड दॅट प्रोडक्ट इज नथिंग बट द ॲसिड क्लोराईड. कन्व्हर्जन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इनटू द ॲसिड क्लोराईड. कार्बोक्सिलिक ॲसिड पासून ॲसिड क्लोराईड तयार होणे, त्यासाठी फॉस्फरस ट्रायक्लोराईड, त्यासाठी फॉस्फरस पेंटाक्लोराईड, त्यासाठी थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड, SOCl2 म्हणतो. आता एक एक रिॲक्शन टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी आपण बघूयात. पहिल्यांदा जनरल आणि मग एक्झाम्पल्स. आता कार्बोक्सिलिक ॲसिड घ्यायचं आहे आपल्याला, आणि या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया आपण कोणासोबत करणार आहोत, PCl3, PCl5, SOCl2. अशा 3 कंडिशन्स आपल्या समोर आहेत. नंबर 1, RC≡OH कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. आता कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया आपण करूयात PCl3 सोबत, प्लस PCl3 म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराईड. ह्याला आपण हिट करूया. या ठिकाणी आपण काय घेतलंय, कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि या कार्बोक्सिलिक ॲसिडची अभिक्रिया आपण करत आहोत फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत. लक्षात घ्या, याच्यामधला CO बॉन्ड तुटतोय. खेचॅक खेचॅक खेचॅक, हा तुटला बॉन्ड, CO बॉन्ड ब्रेक झाला. त्याच्यामुळं या ठिकाणचा जो OH आहे, हा OH 3 आहे, रिप्लेस होईल. कशानं, ह्या Cl न. किती Cl, 3 Cl. बघा रिॲक्शन मध्ये काय होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड मधला OH ग्रुप हा Cl ने रिप्लेस होतो. किती OH आहेत, 3 आहेत. आणि मग 3 OH तिकडे जातील आणि 3 Cl इकडे येतील. कसं येईल, 3 R ला R, C≡O ला C≡O, 3 R C≡O. OH तिकडे गेला आणि तिथले 3 Cl इकडे आले. हो का, हे 3 Cl संपलं. झाला ॲसिड क्लोराईड तयार झाला. लक्षात घ्या, इथं P, इथं एकच P आहे आणि 3 OH आहे, म्हणजे प्लस POH टेकन थ्राईस आहे का. हे P 1 आहे, OH 3 आहे, POH टेकन थ्राईस. आणि ह्यालाच आपण लिहू शकतो काय, H3PO3. दोघांचा अर्थ एकच आहे, असल्या किंवा असल्या दोघांचा अर्थ एकच होतो. संपलं. आणि हा तुमचा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड त्याच्यापासून तयार काय झाला, ॲसिड क्लोराईड. ठीक आहे. तर अशा प्रकारची पहिली अभिक्रिया. आता दुसरी बी अभिक्रिया अशीच आहे. बघा थोडा फरक आहे. RC≡OH प्लस PCl5 घेऊ आपण, PCl5 आहे का, 3 4 5 असं लिहू आपल्याला कळण्यासाठी. असं काय लिहायची आवश्यकता नाही, आपल्याला कळण्यासाठी आपण लिहिलं. काय होतं, CO बॉन्ड तुटतो. खेचॅक खेचॅक खेचॅक.
हा बॉन्ड तुटला हो, CO मधला बॉन्ड तुटला, त्याच्यामुळं OH रिकामा झाला आणि हा जो OH आहे तो का होईल, रिप्लेस होईल. आणि हे लिहित असताना थोडं वेगळ्या प्रकारे आपण लिहू, फक्त कळण्यासाठी आपल्याला, काहीच गरज नाही. OH असं लिहू आपण. आणि हा जो OH आहे हा का होईल, हा इकडे निघून जाईल आणि ह्याच्या जागी कोण येईल, हा Cl. हो का, हा Cl. बघा, म्हणजे हा तुमचा कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH ग्रुप काय झाला, रिप्लेस झाला, इकडे गेला आणि इथला Cl इकडे आला. हा बरोबर आहे का. आणि पुन्हा या ठिकाणचा H आणि या ठिकाणचा Cl, HCl आणि POCl3 असे बाय प्रोडक्ट तयार होतात बरं का. हो का, RC डबल बॉन्ड O, OH गेला तिथं Cl आला, लिहून घ्यायचे RC डबल बॉन्ड O Cl आहे का. आता OH मध्ये पुन्हा फोड होते, H आणि इथला Cl प्लस HCl आहे का. आणि त्यानंतर P आणि O आणि Cl3 प्लस POCl3 अशी फोड करायचं झालं. आणि अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून ऍसिड क्लोराईड तयार झाला. प्रोडक्ट सेम आहे परंतु रिएजंट वेगळा आहे. इथं फॉस्फरस ट्रायक्लोराईड आहे, इथं फॉस्फरस पेंटाक्लोराईड आहे. आता थायोनिल क्लोराईड सुद्धा ह्याच प्रकारे होतो, ते सुद्धा एक्झाम्पल या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा, RC डबल बॉन्ड OH प्लस S बरं का, डबल बॉन्ड OCl SOCl2 आहे, ह्याला SOCl2 म्हणतात. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ पिरिडीन. पिरिडीन या बेसच्या सानिध्यात अभिक्रिया होते. इथं पिरिडीन लिहिल्यावरती चालतंय. चला आता OH मी बदलून लिहितो, O असं H लिहितो कळण्यासाठी. का होईल, हा संपूर्ण OH जो आहे तो निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी इथला Cl येतो. हो का, ही मुख्य रिॲक्शन. C आणि O मधला बॉन्ड तुटणार, खेचा खेचा खेचा, कळलं का नाही कळलं. आणि त्याच्यामुळं या ठिकाणचा OH रिप्लेस होईल Cl आणि मग प्रोडक्ट येईल RC डबल बॉन्ड OCl आहे का. पुन्हा काय होईल म्हणता का, हा OH तिकडे गेल्यावर H आणि Cl कंबाईन होतात. हो का, हा तुमचा H आणि Cl कंबाईन झाला म्हणजे HCl आणि हा SOO तयार झाला प्लस HCl गॅस आणि प्लस SO2 गॅस. अशा प्रकारचे हे प्रोडक्ट तयार झाले. आणि अशा प्रकारच्या तीनही अभिक्रिया थोडक्यात आपल्यासमोर आपण लिहिलेल्या आहेत. त्या प्रत्येक रिॲक्शन तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. रिॲक्शन अवघड नाही आहे, सोपी रिॲक्शन आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तिन्ही. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया आपण जर फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत केली, फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत केली किंवा थायोनिल क्लोराईड सोबत केली तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट आहे ऍसिड क्लोराईड, ऍसिड क्लोराईड, ऍसिड क्लोराईड. रिॲक्शन व्हायची पद्धत वेगळी आहे. आणि या रिॲक्शन मध्ये काय होतं माहिती आहे का, कार्बोक्सिलिक ऍसिड मधला CO बॉन्ड तुटतो, खेचाक खेचाक खेचाक, कसं खेचाक खेचाक. आणि OH ग्रुप हा Cl ने रिप्लेस होतो. कसा होतो, संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे आणि संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी आपण सविस्तरपणे बघितलेली आहेत. आता तिन्ही प्रकारची एक्झाम्पल्स आपण घेऊयात. नेमकं होतंय काय, रिॲक्शन मधलं एकच वाक्य आहे, प्रत्येक रिॲक्शन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH ग्रुप हा Cl ने रिप्लेस होतो. बस एवढं कळलं, रिॲक्शन कळाली. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, दिस इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लक्षात ठेवा. बघा, आता एक एक एक्झाम्पल, प्रत्येकाचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, प्रत्येकाचे एक्झाम्पल घेऊयात आपण, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊयात आपल्याला कळण्यासाठी. ओके, बरं आता काय करू आपण, 3 घेऊ. CH3 C डबल बॉन्ड OH. चला काय घ्यायचं आपल्याला, PCl3. चला हिट करा. आता काय होईल तुम्हाला माहित आहे, हिथला CO बॉन्ड तुटतो आहे का. हा CO बॉन्ड तुटला, बरोबर आहे का. आणि हा CO बॉन्ड तुटल्यामुळं OH मोकळा झाला आणि मग हा OH काय होतो, रिप्लेस. किती OH आहे, 3 आहे आणि 3 Cl, 3 OHच्या ठिकाणी 3 Cl येतील. हो का, अशा प्रकारची ही सोपी अभिक्रिया घडली. या ठिकाणचा CO बॉन्ड तुटला, खेचॅक खेचॅक खेचॅक, हा, आणि प्रोडक्ट तयार झाला. मग काय आलं, 3 ला 3, CH3 ला CH3, C डबल बॉन्ड O आणि Cl आहे का. काय काय उरलं बघा, इथं 1 P आणि 3 OH म्हणजे H3PO3 किंवा POH टेकन थ्राइस, दोघांचा अर्थ एकच होते. आता सांगायची गरज नाही. ह्याचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड आणि ह्याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराईड. काय नाव आहे, ऍसिटिल क्लोराईड नाव आहे. संपलं, रिॲक्शन पूर्ण झाली. अजून एखादं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस घेऊ आपण PCl5. ह्याला वेगळं लिहितो करण्यासाठी, OH असं लिहावं चालतंय, का प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि या ठिकाणी आपण काय घेऊयात,
प्लस PCl5. इथं 3 लिहू का? 3 आणि 2 5 झालं. आता हिट करा. आता संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होतं बघा. आता या ठिकाणचा हा जो OH ग्रुप आहे, कळालं का, हा OH ग्रुप निघून जाणार, हा OH ग्रुप निघून जाणार आणि या OHच्या ठिकाणी काय कोण इथला Cl येणार बघा. आणि CO मधला बॉन्ड तुटणार. खेचाक खेचाक खेचाक. एक लक्षात ठेवायचं, अरे बाबांनो, जेवढ्या अभिक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत, प्रत्येक अभिक्रियेमधला एक पॉइंट कॉमन आहे. त्या ठिकाणचा CO बॉन्ड तुटणार आहे. खेचाक खेचाक खेचाक. आणि त्याच्यामुळं OH ग्रुप मोकळा झाला ना, आणि तो मोकळा झालेला OH ग्रुप रिप्लेस होईल Cl न. अशा प्रकारची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन in which OH group of the carboxylic acid is replaced by the nucleophile that is Cl minus, and in this way carboxylic acid is converted into the acid chloride. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी आपल्या समोर होते. झालं. मग आता काय झालं हो का, CH3 CH2 C डबल बॉन्ड O हा ग्रुप गेला, त्या ठिकाणी Cl आला. लिहूयात आपण पहिल्यांदा एवढंच हो का. CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl. प्रोपिओनिल क्लोराईड, प्रोपिओनिल क्लोराईड, प्रोपिओनिल क्लोराईड. पुन्हा काय होतं माहिती का, हा OH जेव्हा ह्या बाजूला जातो तेव्हा H आणि Cl कंबाईन होतो का, H आणि Cl कंबाईन झाला, प्लस काय आलं HCl. पुन्हा काय होतं, हिथला POCl3 हो का, हा कंबाईन होतो हो का, आणि मग इथं येतं POCl3. कळण्यासाठी फॉस्फोरिल क्लोराईड नाव आहे त्याचं. झालं. हे कोण आहे तुमचं, प्रोपिओनिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड. आणि हे कोण आहे, प्रोपिओनिल क्लोराईड, प्रोपिओनिल क्लोराईड, प्रोपिओनिल क्लोराईड. झालं. अशी किती उदाहरणं आपण घेऊ शकतो, कळलं का. मी प्रत्येकाचे वेगवेगळे घेऊन आलो तुम्हाला कळण्यासाठी. प्रत्येकाचे असे 3-3 घेऊ शकतो आपण. चलते. आता हे काय तुमचं बेन्झोइक ऍसिड आहे हो का. आता लिहू काय बेन्झोइक ऍसिड, कसं लिहू, असं लिहू. चला. काय होतो, CO बॉन्ड तुटतो, खेचॅक खेचॅक खेचॅक. हा संपलं. काय घेतलं आपण, SOCl2, S घ्या, डबल बॉन्ड O लेवा, Cl लेवा, Cl लेवा. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ पिरिडीन. हिट करा. काय होतंय हो का, हा तुमचा OH ग्रुप का होईल, रिप्लेस होईल. कशानं, Cl न. अहो प्रत्येक रिॲक्शन मधला कॉमन पॉइंट आहे. जेवढ्या रिॲक्शन या ठिकाणी आपण घेत आहोत, प्रत्येक रिॲक्शन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH ग्रुप हा Cl ने रिप्लेस होतो. इन ऑल दिस रिएक्शन देयर इज रिप्लेसमेंट ऑफ द OH ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय द Cl. दिस इज द कॉमन फॉर ऑल दिस रिएक्शन, and in this way there is a conversion of the carboxylic acid into the acid chloride. So it's very important how we can convert the carboxylic acid into the acid chloride by reacting carboxylic acid with the phosphorus trichloride, phosphorus pentachloride and thionyl chloride. It is possible to convert carboxylic acid into the acid chloride. So these are the examples. आता तसंच एक्झाम्पल आहे आपल्या समोर. तशी अभिक्रिया करू हो का. बेंझिन रिंगला बेंझिन रिंग, C डबल बॉन्ड ओला C डबल बॉन्ड O, OH गेला पलीकडे, Cl आला अलीकडे. ओके चला, तो पलीकडे हा अलीकडे. हा चला बघा आता हे C डबल बॉन्ड O. चला कोण आला, Cl आला. बेन्झाइल क्लोराईड नाव आहे, बेन्झाइल क्लोराईड. चला हे OH तिकडे गेल्यावर हिथला H, हिथला Cl प्लस HCl आहे का. आणि त्यानंतर SOO म्हणजे SO2 का, हे बरोबर SO2 तयार होते, बरोबर SO2 तयार होते. कळालं का. हां. आणि अशा प्रकारे हे गॅस आहे निघून जाते बर्र, हे बी गॅस आहे निघून जाते बर्र, दोन्ही बी गॅस आहेत. कळलं का, हे गॅस आहे निघून जाते बर्र. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे. अरे बाबा ह्याचं नाव काय आहे, लिहो काय, बेन्झोइक ऍसिड. आणि ह्याचं नाव काय, लिहो काय, बेन्झॉइल क्लोराईड. काय नाव आहे, बेन्झॉइल क्लोराईड. संपलं. आणि लक्षात घ्या, ह्या 3 रिॲक्शनमध्ये सगळ्यात चांगली रिॲक्शन कोणती आहे, सगळ्यात बेस्ट रिॲक्शन कोणती आहे, तर सगळ्यात इफेक्टिव्ह आणि परिणामकारक आणि चांगली रिॲक्शन जर कोणती असेल तर ही तिसरी आहे. कारण या ठिकाणचे जे बाय प्रोडक्ट आहेत ते गॅस आहेत, त्याच्यामुळं हे बाय प्रोडक्ट नको असलेले प्रोडक्ट आपोआप निघून जातात. HCl गॅस आहे आपोआप निघून जातो, SO2 गॅस आहे आपोआप निघून जातो. अशा प्रकारे या ठिकाणचे बाय प्रोडक्ट जे आहेत ते आपोआप निघून जातात बर्र बर्र बर्र. आणि त्याच्यामुळं प्युअर बेन्झाइल क्लोराईड किंवा तुमचा ऍसिड क्लोराईड तयार होतो. म्हणून दिस मेथड इज मोस्ट प्रिफेर्ड मेथड म्हणते ती, मोस्ट प्रिफेर्ड मेथड. कसं, मोस्ट प्रिफेर्ड मेथड झालं. तर अशा प्रकारे आपल्याला कितीही उदाहरणं करता येतील. तर ह्या संपूर्ण रिॲक्शन्स आपल्यासमोर आपण मांडलेले आहेत. प्रत्येक रिॲक्शन त्या त्या ठिकाणी आपण समजून घ्यावी. अशा प्रकारे
ॲसिड क्लोराईड कशा प्रकारे तयार होतो, तर ॲसिड क्लोराईड अशा प्रकारे तयार होतो. तर ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्यासमोर आपण मांडलेल्या आहेत. प्रत्येक रिॲक्शन बघा. आता हा एक भाग, मग स्टेप बाय स्टेप बघूया. ॲसिड क्लोराईड कसा तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती, ही सगळी माहिती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कळलं का? धन्यवाद.